या सगळ्या यंत्रणेला जाग येईल अशी हे भाडखाऊ यंत्रणा लोकांच्या मराची वाट बघत आहे। म्हणजे आज योगायोगाने कोणी त्यामध्ये सापडला नाही, बरं फक्त त्यांना गिट्टीवर थोडंसं लागलं म्हणजे मेल्यावर जाग येईल या यंत्रणा। धन्यवाद। आरटीओला याचे पैसे भेटते, इथून चालतात तर गाडी, समजलं का? पण आमच्या जीवाची काही हे लोकांना पर्वा नाही। आमदार साहेब बी इथून या रोडनं कधी पाहिलं नाही, ते आता फक्त होटिंग आले आम्ही होटिंग केलं या एरियातल्या लोकांनी, पण इथं हा रोड कसा चालू आहे, काय आपत्त्या चालू आहे रोडवर, तर हे आमदार साहेबांच्या लक्षात येऊन नाही राहिलं। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। उमरेड मध्ये कावरापेठ या एरियामध्ये आज बघा ट्रक म्हणजे अवघ्या गेटच्या समोरच ट्रक पलटला। इथे वारंवार या कावरापेठ मध्ये राहणाऱ्या लोकांनी कितीदा तरी कंप्लेंट केला, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि कितीतरीदा आंदोलनही केले, पण हा मुर्दाळ प्रशासनाला जाग नाही आली। आज योगायोगाने बरं झालं की या ट्रकच्या खाली कोणी आला नाही, म्हणजे प्रशासन मरण्याची वाट पाहत आहे असं म्हणायला हरकत। एक त्यामधले आपल्या सोबत आहे की ज्यांनी म्हणजे ते वाचले अक्षरशः त्यामध्ये। भाऊ काय झालं सांगा या ट्रकच्या। मी हा ट्रक जेव्हा येत होता रोडनी, मी त्याच्या साईडनी जात होतो, अचानक बस त्याचा टायर फुटला, त्या ट्रकचा सीधा पलटला आणि गिट्टी येऊन माझ्या गिट्टी येऊन पूर्ण इथं माझ्या डोक्याला बसली, समजलं। यांना वारंवार आम्ही एडीओ साहेबांकडे वारंवार पोलीस तक्रार केली आहे। त्याचे जे डिपार्टमेंटचे जे रोड चालू आहे बांधकाम, त्यांना पण आम्ही सूचना केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही रोड टिकून काढला आहे बाहेरून, परंतु पोड्यापासून तो इथूनच चालू आहे न सांगता ते लोक आपले सुटासाट गाडी घेऊन जाते मोठ्यानं वेगानं, आम्ही त्यांना थांबवतो, तरी आज हा प्रसंग आज घडला। याच्या पहिले ऍक्सिडेंट बरेचदा इथं झाले आहे, या ट्रकांनी इथं ऍक्सिडेंट झाले, समजलं का? ते चोबे आहे आमच्या कावरापेठचे, त्यांची गाडी चपकली, शोरूम गाडी चपकली। असे आता ह्या एरियामध्ये लहान लहान पोरं खेळत राहते मंदिराच्या आजूबाजूला। आज चांगलं झालं का आमचं धगधग, आमच्या परिवाराच्या असं धगधग मन होत होतं का आमचे पोरं तर नाही दबले बा तिथं जाऊन, समजलं का? पण ह्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला काही हे आहे, यांना पैसे भेटते नो, यांना काय करते एडीओला, समजलं का, पोलीस प्रशासनाला, त्यानंतर या एडीओ आपल्या आरटीओला याचे पैसे भेटते, इथून चालतात तर गाडी, समजलं का? पण आमच्या जीवाची काही हे लोकांना पर्वा नाही। आमदार साहेब बी इथून या रोडनं कधी पाहिलं नाही, ते आता फक्त होटिंग आले आम्ही होटिंग केलं या एरियातल्या लोकांनी, पण इथं हा रोड कसा चालू आहे, काय आपत्त्या चालू आहे रोडवर, तर हे आमदार साहेबांच्या लक्षात येऊन नाही राहिलं, समजलं का? म्हणजे आमच्यावर पूर्ण दणकात देऊन राहिले ते मारण्याचे, म्हणजे पोरं इथं मेले पाहिजे गावातले, आणि त्याचे जो फंड मेल्या माणसाच्या अर्धा ते लोक काही ना अर्धा त्यांच्या घरी जाईल, या माध्यमातूनच सगळं काही करत आहे लोक। बघा लोक अक्षरशः संतापलेल्या, प्रशासकीय यंत्रणा हे बोलले त्याप्रमाणे ते बरोबर आहे। हे कितीतरी ट्रक बिना रॉयल्टीचे असतात, हा जो मुरुम थातूर मातूर काही रॉयल्ट्या दाखवतात, महसूल विभाग लंबा पैसा घेते, पोलीस प्रशासन, सगळी यंत्रणा, नेते मंडळीचा उल्लेख केला, झोपले आहेत का सगळे? म्हणजे इथं ज्या कितीतरी ऍक्सिडेंट होऊन गेले, म्हणजे आता जीव गेल्यावर या सगळ्या यंत्रणेला जाग येईल अशी हे भाडखाऊ यंत्रणा लोकांच्या मराची वाट बघत आहे। म्हणजे आज योगायोगाने कोणी त्यामध्ये सापडला नाही, बरं फक्त त्यांना गिट्टीवर थोडंसं लागलं म्हणून म्हणजे मेल्यावर जाग येईल या यंत्रणा। धन्यवाद। पवन सिंगने आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।